न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूयात बीड मधल्या मूक मोर्चा संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड मध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन। सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार, जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा धडकणार। बीड मधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, तब्बल 700 अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तात तैनात। बीडमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट, तर मस्साजोग गावही आज बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींचा मर्डर। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा मोठा दावा। वाल्मिक कराडला अटक करून मुंडेंचा राजीनामा घ्या, दमानियांची मागणी। फरार वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी पथकाकडून चौकशी। कराडच्या शोधासाठी पत्नी मंजली कराडची बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू। पत्नी मंजली कराडनंतर वाल्मिक कराडच्या 2 अंगरक्षकांची चौकशी। दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी सुरू। सीआयडीकडून बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा। रेणापूरमध्ये आंदोलकांची मागणी। 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा। प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार करणार। सूत्रांची माहिती, परळीत धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य। प्राजक्ता माळीच्याही नावाचा उल्लेख। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आरोपींना सोडणार नाही, त्यावर विश्वास नाही का? रुपाली ठोंबरे पाटील यांचा सुरेश धस यांना सवाल। जाणीवपूर्वक अभिनेत्रींचा अपमान करत असल्याचा आरोप।